प्रोसेस आहे माझ्याकडं. ही प्रोसेस काय करते, तर याच्यामध्ये माझ्याकडं काय आहे की हा एक इनलेट वॉल आहे ज्याच्यामध्ये माझ्याकडून लिक्विड ए येतं, हा दुसरा इनलेट वॉल आहे त्याच्यातून लिक्विड बी येतं, आणि एक मिडल लेवलची मार्किंग आहे. अर्ध लिक्विड आपण हे घेतो, अर्ध लिक्विड हे घेतो, बरोबर. आणि हे मिक्सर मॅन्युअली आपण हे मिक्सचर करणार, ठीक आहे. आणि हे मिक्सिंग करून आपण काय करतो, इथून ड्रेन करून देणार, ठीक आहे. आता ही केमिकल प्रोसेसची प्लांट आहे. याच्यामध्ये 2 टाईपचे लिक्विड येणार. तर याच्यामध्ये सुरुवातीला ऑपरेटर काय करणार, हा कॉक चालू करणार. हा कॉक चालू केल्यावर याच्यामध्ये ते लिक्विड भरणार. मिडल लेवल आली की तो चेक करणार आली का, मग तो कॉक बंद करून टाकणार, बरोबर. त्याच्यानंतर मॅन्युअली तो दुसरा वॉल ओपन करणार. त्याच्यानंतर हे दुसरं भरणार आणि ती हाय लेवल आल्यानंतर तो मॅन्युअली वॉल बंद करणार, ठीक आहे. नंतर मॅन्युअली ते जे दोन्ही लिक्विड आलेले आहेत, ठीक आहे, तर ते काय करणार आपण मॅन्युअली मिक्सर करणार. मग ते मिक्सर झाल्यानंतर काय करणार, मॅन्युअली हा खालचा वॉल ओपन करणार आणि ते मिक्सचर डिस्पेन्स करून टाकणार, बरोबर. तर ही सगळी काय झाली, हे मॅन्युअल ऑपरेशनची प्रोसेस झाली, ठीक आहे. याच्यामध्ये कोणतीही कंट्रोल सिस्टीम किंवा कोणतेही ॲटोमेशन आपण वापरलेलं नाही. जर आपल्याला याच्यामध्ये आता ॲटोमेशन वापरायचं आहे, ठीक आहे, तर आता याच्यासाठी कॉस्ट जास्त लागत नाही, बरोबर. पण आता ॲटोमेशन म्हणलं की काय इक्विपमेंट्स ॲड होतात आणि त्याची कॉस्ट कशी वाढते हे तुम्हाला मी थोडक्यात आता पुढच्या एक्झाम्पलमध्ये दाखवतो, ठीक आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ठीक आहे, हे स्किप करू थोडं. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर ही प्रोसेस आहे, बरोबर. आत्ता आपण प्रोसेस बघितली तीच बघितली, ठीक आहे. पण याच्यामध्ये आता काय करणार आहे, मी ॲटोमेशन ॲड करणार आहे. तर ॲटोमेशनसाठी काय, मटेरियल ए मला इनलेट करायचे आहे, त्याच्यासाठी मी काय केलं, इथे एक वॉल लावला. तो इलेक्ट्रिकली ऑपरेटेड सोलनाईड वॉल म्हणणार आपण. तर हा एक वॉल लावला. त्याच्यानंतर दुसरं मटेरियल येण्यासाठी दुसरा वॉल लावला, इनलेट बी, बरोबर. त्याच्यानंतर याची लेवल आपल्याला कळण्यासाठी एक लो लेवल सेन्सर लावला, एक मिडल लेवल सेन्सर लावला आणि एक हाय लेवल सेन्सर लावला. म्हणजे लिक्विड ए इथपर्यंत येईल, लिक्विड बी इथपर्यंत येईल, ठीक आहे. त्याच्यानंतर हे मिक्सचर करण्यासाठी आपण इथे एक मोटर लावली आणि ती मोटरला आपण कंट्रोल पॅनलमधून ऑपरेट करू, ठीक आहे. तर ही मोटर ऑन होणार, मोटर ॲटोमॅटिकली ऑन होणार आणि तुमचं हे जे काही मिक्सचर आहे ते मिक्स होणार. त्याच्यानंतर हे किती वेळ आपल्याला मोटर ऑन ठेवायची, मिक्सिंग करायचं, तो टायमिंग आपण सेट करू शकतो. त्याच्यानंतर हा तिसरा आपण सोलनाईड वॉल घेतला, प्रोडक्टचं मिक्सचर आहे, तो काय करणार आपण आउटलेटला टाकून देणार. तर याच्यामध्ये आता सिस्टीम कशी येणार, हे सोलनाईड वॉल्स माझे ॲड झाले, बरोबर. मॅन्युअल वॉलपेक्षा याची कॉस्ट जास्त असते. त्याच्यानंतर हे सेन्सरची कॉस्ट ॲड झाली, बरोबर. त्याच्यानंतर हे पुश बटन्स याच्यामध्ये ॲड झाले, बरोबर. तर हे स्टार्टचं बटन मी दाबलं की ही सगळी प्रोसेस ॲटोमॅटिक झाली पाहिजे, बरोबर. आता याच्यासाठी काय मी इथं PLC घेतलेलं आहे, बरोबर. आता या PLCला काय करणार मी, पॉवर सप्लाय दिला. आता पॉवर सप्लायसाठी SMPS वगैरे वापरतो, त्या PLCची कॉस्ट ॲड झाली. त्याच्यानंतर इथं आपण त्या PLCला इनपुट्स देतो. आता PLC कसं काम करतो, काय करतो, याच्यावर मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तो आपण बघू शकता, बरोबर. तर PLCला काय लागतात, इनपुट लागतात. तर आपण सायकल स्टार्टचं इनपुट दिलं, सायकल स्टॉपचं दिलं, लो लेवल सेन्सर, मिडल लेवल सेन्सर, हाय लेवल सेन्सर, ठीक आहे. तर हे सगळे इनपुट्स दिले. त्याच्यानंतर आउटपुटमध्ये काय, हा आउटपुटमध्ये आपला हा वॉल ऑन होणार आहे. तर इनलेट वॉल ए झाला, इनलेट वॉल बी झाला, इनलेट वॉल हा आउटलेट वॉल झाला C, ठीक आहे. त्याच्यानंतर प्रोडक्ट मिक्सचर करण्यासाठी ही मोटर झाली. तर आपल्याला काय करायचं आहे, लॅपटॉपमध्ये प्रोग्राम बनवायचा आणि हा प्रोग्राम ह्या PLCत टाकायचा. आता प्रोग्राम कसा बनवणार, तर ऑपरेटर काय करणार, सिम्पल सायकल स्टार्ट दाबणार, ठीक आहे. सायकल स्टार्ट दाबल्यावर काय होणार, पहिला इनलेट वॉल ओपन होणार. इनलेट वॉल ओपन झाल्यावर त्याच्यातून लिक्विड याच्यामध्ये पडणार. हे कुठपर्यंत पडणार, तुमची ए लेवल सेन्सर ऑन होईपर्यंत. आता हा सेन्सर जसा ऑन झाला, हे सिग्नल PLCला भेटणार, बरोबर. ते सिग्नल PLCला भेटल्यानंतर इमिडिएटली हा वॉल आपण बंद करणार आणि थोड्या वेळाने किंवा लगेच आपण दुसरा वॉल चालू करणार, बरोबर. हा वॉल जसा चालू झाला तर काय होणार की दुसरं लिक्विड भरणार. आता दुसरं लिक्विड कधीपर्यंत भरणार, त्याचं लिक्विड लेवल B येईपर्यंत, म्हणजे हाय लेवल येईपर्यंत. जसं हाय लेवलचं सिग्नल याच्यामध्ये आलं की काय करणार, हा वॉल मी बंद करून टाकणार. जसा हा वॉल मी बंद केला तर लगेच काय करणार, मी मोटर चालू करणार, माझी ही जी मिक्सचरची मोटर आहे हे चालू करणार. मग मिक्सचर चालू झाले की काय होणार, तुमचं हे सगळं प्रोसेस मिक्सिंग होणार. त्याच्यानंतर आपण डिले दिला, समजा 5 सेकंद, 10 सेकंद, 10-15 सेकंद, अर्धा तास, जो पण काही तुमचा मिक्सचरचा टायमिंग असेल मिक्सिंग करायचं, तो दिल्यानंतर आपण काय करणार की तो टायमिंग कंप्लीट झाल्यानंतर मोटर बंद करणार आणि मोटर बंद झाल्यानंतर आउटलेट वॉल चालू करणार. म्हणजे हे सगळं मिक्सचर आपण काय करणार, आउटलेट करून टाकणार. जसं तुमचं लो लेवलचं सेन्सर बंद झालं, बरोबर, म्हणजे लिक्विडची लेवल याच्या खाली गेली की आपण हा आउटलेट वॉल पण बंद करणार. म्हणजे ही माझी एक प्रोसेस झाली, बरोबर. आता ही काय झाली, फक्त ऑपरेटरने काय केलं, याच्यामध्ये फक्त एक स्टार्ट बटन दाबलं, बाकी सगळी प्रोसेस ॲटोमॅटिक झाली, बरोबर. तर याच्यासाठी काय झालं, हा PLCचा वापर आपण केला, PLCला इनपुट आउटपुट दिले आणि त्याच्यामध्ये प्रोग्राम बनवून टाकला, बरोबर. तर ह्या सगळ्या पद्धतीने आपली काय झाली, ही प्रोसेस सगळी ॲटोमॅटिक झाली. तर मॅन्युअल ऑपरेशन आणि ॲटो ऑपरेशन कसं असतं हे तुम्हाला कळालं असेल, बरोबर. तर ॲटो ऑपरेशनसाठी काय काय करणार याची पण तुम्हाला थोडी आयडिया आली असेल, बरोबर. तर मी काय केलं, याच्यामध्ये
PLC ॲड केला, बरोबर. आता ह्या प्रोसेसमध्ये काय आहे की हा जो टायमिंग होता, सपोज की मोटर किती वेळ चालली पाहिजे, काय चालली पाहिजे, तर हा टायमिंग मला मॅन्युअली कधी पण सेट करता आला पाहिजे. मी काय केलं होतं समजा, तो या प्रोग्राममध्ये तो ॲटोमॅटिकली सेट करून ठेवला होता PLC प्रोग्राममध्ये फिक्स, बरोबर. पण ह्या केसमध्ये काय आहे की समजा मला याचा जो टायमिंग आहे हा टायमिंग मला ॲटोमॅटिकली सेट करायचा आहे. आता तुम्ही ATM मशीन बघता, त्याच्यावरती बटणं दाबता, मग त्या बटनानंतर प्रोसेसनंतर एक ऑपरेशन होतं, बरोबर. आता समजा ह्या ऑपरेशनमध्ये काय आहे की हा मला मोटरचा टायमिंग किती वेळ चालू राहिला पाहिजे हा मला सेट करता आला पाहिजे माझ्या रिक्वायरमेंटनुसार, बरोबर. तर आपण काय केलं, याच्यामध्ये हा टचस्क्रीन डिस्प्ले देऊन टाकला आणि तो टचस्क्रीन डिस्प्ले PLC सोबत कम्युनिकेट केला, बरोबर. म्हणजे याच्यातली जो काही टायमिंगची व्हॅल्यू टाकणार आहे तो PLCत जाईल आणि PLC त्याच्यानुसार टायमिंग घेऊन काम करणार, बरोबर. तर त्याच्यानंतर समजा तुमची मोटरला ओव्हरलोड झाला, ट्रिप झालं, त्याचा अलार्म पण तुम्ही याच्यामध्ये दाखवू शकता, बरोबर. आता तुम्हाला हे अलार्म्स वगैरे दाखवायचे नाही आहे किंवा तो टायमिंग पण फिक्स ठेवायचा आहे, तर HMI लागतो असा काही कंपल्सरी नाही आहे. पण ती प्रोसेस काय काय चालली PLCमध्ये दरवेळेस ऑपरेटर लॅपटॉप लावून चेक नाही करू शकत, ऑपरेटरची तेवढी कॅपॅबिलिटी नाही आहे, बरोबर. किंवा टायमिंग चेंज करायचे तर ऑपरेटर लॅपटॉप लावून चेंज करणार नाही, तर आपण त्याला HMI दिला. HMI म्हणजे ह्युमन मशीन इंटरफेस, असा इंटरफेस बनवून दिला की त्याच्यामध्ये त्याला तो ॲटोमॅटिकली त्या HMIमध्ये त्यांनी व्हॅल्यू सेट केली की ती PLCमध्ये जाणार किंवा ऑपरेशन्स पण काय चालू याच्यामध्ये तुम्हाला ॲटोमॅटिकली दिसत राहणार, बरोबर. तर असं तुम्ही HMIचा वापर करू शकता, बरोबर. तर PLC कसा काम करतो, HMI कधी लागतो किंवा HMI काय काम करतो याच्याबद्दल तुम्हाला आयडिया आली असेल, बरोबर. त्याच्यानंतर जर आपण बघितलं तर VFD डिव्हाइस आपण बघू. तर VFD कसा काम करेल आपल्या प्रोसेसमध्ये. आता ही मोटर आहे, तर मोटर जर तुम्ही डायरेक्ट कनेक्ट केली तर ही फुल RPMने फिरते, 1400 RPM, बरोबर. तर त्याची स्पीड जर तुम्हाला कंट्रोल करायची असेल तर आपण काय करणार, VFD पिक्चरमध्ये आणणार, बरोबर. आता VFDमध्ये पण तुमचं पॉवर वायरिंग, कंट्रोल वायरिंग वगैरे ह्या गोष्टी असतात. तर PLCमधून आपण त्या VFDला सिग्नल देणार की कधी चालू करायचं, कधी बंद करायचं, कधी कोणत्या स्पीडने चालू बंद करायचं, बरोबर. त्याच्या पण वेगवेगळ्या मेथड्स आहे, तर VFD डिटेलमध्ये शिकल्यानंतर तुम्हाला कळेल. तर ह्या मोटर आणि त्या VFDमधून आपण मोटरला कनेक्शन देतो. तर तुमची VFDची स्पीड किंवा मोटरची स्पीड RPM जर तुम्हाला कंट्रोल करायचं असेल स्पीड, तर तो VFD पिक्चरमध्ये येणार. जर तुम्हाला फुल RPMला फिरवायचं असेल, डायरेक्ट ऑन ऑफ करायचं असेल, तर VFDचं तिथं काही काम नाही. पण तुम्हाला स्पीड जर कमी जास्त करायची असेल तर तो तुमचा VFD पिक्चरमध्ये येणार ह्या केसमध्ये, ठीक आहे. तर VFDबद्दल पण तुम्हाला थोडीफार आयडिया आली असेल. VFD कधी वापरतो, जेव्हा तुमची मोटर पिक्चरमध्ये येते तेव्हाच तुमचा VFD पिक्चरमध्ये येणार, ठीक आहे. आता हा सगळा जो प्लांट आहे, ठीक आहे, हा समजा हा प्रोसेस आहे, त्याच्यानंतर तुमचं इथं PLC पॅनल झालं, त्याच्यातून सगळा कंट्रोलिंग होतं आहे, बरोबर. आणि हा प्लांट तुम्हाला बसल्या बसल्या सर्व्हर रूममध्ये सगळा मॉनिटर करायचा आहे, बरोबर. तर तो आपण काय करणार, एका PC असणार, PCमध्ये सॉफ्टवेअर इन्स्टॉल करणार आणि त्याच्यामध्ये ती सगळी सिस्टीम त्यांना तशी डेव्हलप करून देणार आणि त्या PCचं आणि PLCचं कम्युनिकेशन आपण करून देणार. म्हणजे तुमचा सगळा प्रोसेसचा डेटा सर्व्हर रूममध्ये मला बसल्या बसल्या दिसतो. तर याला आपण SCADA सिस्टीम म्हणतो. SCADA म्हणजे काय, सुपरवायझरी कंट्रोल अँड डेटा ॲक्विजिशन. आणि याचं काय एक ऑर्गनाइज सॉफ्टवेअर असतं, त्या सॉफ्टवेअरला आपण आपल्या रिक्वायरमेंटप्रमाणे डेव्हलप करून देऊ शकतो. आता समजा लिक्विडचं टेम्परेचर पण असेल तर आपण टेम्परेचर सेन्सर लावून त्याचं इनपुट PLCला घेऊ शकतो आणि तो टेम्परेचर आपण इथं त्याचा रिपोर्ट लॉग करू शकतो की बाबा किती बॅच झाली, यावर टेम्परेचर किती होतं, काय होतं. तर हा सगळा डेटा लॉगिंग पण आपण त्या SCADAमध्ये करू शकतो. तर हा SCADAचा फायदा आहे, बरोबर. तर हे सगळे एक टूल कसे काम करतात मी एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगतोय, तर तुम्हाला हे कळत असणारे बऱ्यापैकी, ठीक आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला काम करण्यासाठी कुठं काय काय अपॉर्च्युनिटीज असतात, बरोबर. तर याच्यामध्ये तुम्ही हा जो पूर्ण प्लांट आहे, हा प्लांट डिझाईन करण्यासाठी आपल्याला काय लागतं, मेकॅनिकल डिझायनिंग लागतं, बरोबर. कुठं सेन्सर येणार, काय येणार, ते सेन्सरचं इन्स्टॉलेशन वगैरे हे ते. तर मेकॅनिकल स्ट्रक्चर डिझाईन आणि डेव्हलपमेंटमध्ये तुम्हाला स्कोप आहे ह्या प्लांटच्या, ठीक आहे. त्याच्यानंतर काय येतं, ह्या सगळी प्रोसेस जी इनपुट आउटपुट सेन्सर वगैरे, तर मोटर कधी चालू करायची, बंद करायची, याच्यासाठी कंट्रोल पॅनल डिझाईन करावं लागतो. मग ह्या कंट्रोल पॅनल तुमच्या सिस्टीम डिझाईन झाली, त्याच्यानुसार कोणते इनपुट आउटपुट लागणार, कोणती मोटर लागणार, काय लागणार, त्याच्यासाठी VFD लागणार का नाही लागणार, याच्यानुसार तुमचा कंट्रोल पॅनल डिझाईन होतं. मग ती कंट्रोल पॅनल डिझायनिंगमध्ये तुम्ही काम करू शकता. त्याच्यानंतर ही ॲटोमेशन टूल्स आहे जे आपण PLC प्रोग्रामिंग वगैरे त्याच्यात करावं लागेल. मग ती PLC प्रोग्रामिंग वगैरे त्या गोष्टी तुम्ही करू शकता. तर इथं ह्या स्टेजमध्ये तुम्हाला स्कोप आहे, बरोबर. त्याच्यानंतर तुम्हाला SCADA सिस्टीम डेव्हलप करायचं आहे, तर त्याच्यामध्ये कम्प्युटर कोडिंग, सर्व्हर, नेटवर्किंग ह्या गोष्टी असतात. मग हा जो तुमचा सर्व्हरवरचा डेटा आहे किंवा PLCचा डेटा SCADAमध्ये आलेला आहे, तो तुम्हाला लॅपटॉपमध्ये, मोबाईलमध्ये कुठं पण येऊन बघता आला पाहिजे. तर तो आपण IoT डिव्हाइस त्याला कनेक्ट करतो, इंटरनेट ऑफ थिंग्स, बरोबर. तर
हा सगळा डेटा तुम्हाला IoTवर टाकायचा असेल तर त्या IoT सेक्टरमध्ये पण तुम्ही तिथं काम करू शकता. इथं पण सगळ्या प्रोसेसमध्ये कामं चालतात, बरोबर. तर ह्या सेक्शन्समध्ये तुम्ही ह्या वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये तुम्ही काम करू शकता, बरोबर. तर ही सगळी पद्धत आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहे काम करण्यासाठी ॲटोमेशन सेक्टरमध्ये. तर तुम्ही ते पर्टिक्युलर तुम्हाला ज्याच्यात इंटरेस्ट आहे ते स्ट्रक्चर किंवा ती सिस्टीम तुम्ही स्किल डेव्हलप करून त्याच्यामध्ये तुम्ही काम करू शकता, ठीक आहे. त्याच्यानंतर समजा स्टुडंट्स वगैरे आहेत बऱ्यापैकी, तर त्यांना स्टुडंटसाठी काय काय पोस्ट किंवा काय काय अपॉर्च्युनिटीज असतात, तर तुम्ही ॲज अ प्रोजेक्ट इंजिनियर म्हणून त्याच्यामध्ये काम करू शकता, ॲटोमेशन इंजिनियर म्हणून काम करू शकता, PLC प्रोग्रामर म्हणून काम करू शकता, सिस्टीम इंजिनियर म्हणून पण काम करू शकता, कंट्रोल इंजिनियर म्हणजे कंट्रोल पॅनल रिलेटेड गोष्टी असतील त्याच्यामध्ये कंट्रोल इंजिनियर्स लागतात, सर्व्हिस इंजिनियर म्हणजे तुमचं साईटवरती जाऊन मशीनचं इन्स्टॉलेशन असतं तर तिथे तुम्ही काम करू शकता, स्काडा डेव्हलपमेंटमध्ये काम करू शकता, इलेक्ट्रिकल सिस्टीम डिझायनर किंवा इलेक्ट्रिकल वायरिंग ह्या गोष्टीमध्ये काम करू शकता, किंवा मेकॅनिकल डिझाईनमध्ये पण तुम्ही बघू शकता. तर ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला तुमच्या ॲटोमेशनच्या इंडस्ट्रीजमध्ये आहेत. तर ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही इथं काम करू शकता. पर्टिक्युलर एका स्किल तुम्ही फक्त स्काडाचं स्किल जरी डेव्हलप केलं तर भरपूर डिमांड आहे स्काडासाठी, बरोबर. तर PLC प्रोग्रामरला PLC, HMI, VFD, सर्वो ह्या सगळ्या गोष्टी येणं इम्पॉर्टंट आहे. पण स्काडा डेव्हलपर म्हणलं तर फक्त स्काडाचे कामं पण तो करू शकतो, बरोबर. पॅनल वायरिंग म्हणलं तर फक्त पॅनलचे कामं पण तुम्ही करू शकता. मग याच्यामध्ये पॉवर पॅनल पण येतात, कंट्रोल पॅनल पण येतात. तर अशी पण सगळी सिस्टीम तुम्ही डिझाईन करू शकता, बरोबर. तर ही सगळी ॲटोमेशन सिस्टीम कशी असते आणि काय काय टूल्स असतात याच्याबद्दल तुम्हाला आयडिया आली असेल.